नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे ओल्या मुगापासून वडे। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर साहित्यामध्ये आहे हे बघा, ही मूग आहे, उडद डाळ छान भिजवलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे। लसूण, आलं, 2 हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा पावडर आणि धनी पावडर, मीठ, लाल तिखट आणि हळद। तर हे बघा, हे जे मूग आहे हे आपण भिजवलेले नाही आहे, हे आपण मार्केटमधून शेंगा आणलेले आहे, त्यामधले हे मूग काढलेले आहेत। तर आता हे ओले आहे, तर आता थोडंसं आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। तर इकडे बघा, गॅस सुरू आहे आणि कढई सुद्धा गरम झालेली आहे। यामध्ये आपण थोडंसं गरम करून घेऊया। यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला थोडंसं सुकवायचं आहे, म्हणून असं थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडीशी उडद डाळ आहे ती गरम करून घेऊया। हे बघा, यामधलं सुद्धा पाणी थोडं सुकलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला सुद्धा काढून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहिती आहे की हे पितृ श्राद्धाचे दिवस आहेत। हा पंधरवाडा पंधरवाडा म्हटल्या जाते। तर या पंधरवाड्यामध्ये पितृंना नैवेद्य दिला जातो। तर त्यासाठी हा वडा तयार करत आहे आपण। आणि काही भागामध्ये स्पेशल उडदाच्या डाळीचेच वडे बनवल्या जातात। तर आमच्या भागामध्ये उडद आणि मूग हे दोन्ही मिक्स वडे तयार केले जातात। आणि हा व्हिडिओ खास या पंधरवाड्यासाठीच मी तयार करत आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर आता आपल्याला या डाळीला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य सोडूया। धनी पावडर आणि जिरा पावडर, थोडीशी हळद, लाल तिखट आपल्या आवडीनुसार आणि मीठ आपल्या चवीनुसार। आपल्या चवीला जितकं लागते तितकंच मीठ सोडा। हे कोथिंबीर आणि आता यामध्ये थोडंसं आपण तेल सोडूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। तर हे बघा, छान आपण सर्व साहित्य टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपण तयार करूया वडे। मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हाताला, तर तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। आता
आतमध्ये छान शिजायला हवे म्हणून आपण थोडंसं असं छिद्र करणार आहे. हे बघा. खमंग मस्त आपण हे तळून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा छान तळून घेऊया. वडे तळायचे असले तर तेलाला एकदम असं गरम करायचं. छान कडक असलं तेल की एकदम मस्त खमंग होतात वडे. तर हे बघा आपण छान मस्त तळून घेतलेले आहे. आता सध्या गरम आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वच वडे तयार करून घेऊया आणि छान तळून घेऊया. तर बघा अशा प्रकारे आपण मस्त हिरव्या मुगाचे वडे तयार केलेले आहेत. जितकं तुम्हाला मी साहित्य दाखवलं होतं ते सर्व साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे. आज सर्व मिक्स केलेलं आहे. आणि लसूण, आलं आणि हिरवी मिरची सुद्धा आपण त्या डाळीमध्येच मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. अशा छान सर्व साहित्य पदार्थाने हे वडे इतके छान झालेले आहेत आणि खाण्यासाठी एकदम तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच वडे तयार करून बघा, खाऊन बघा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने वडे तयार करतात हे सुद्धा आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा आपला व्हिडिओ, आपली रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.